पर्यावरण शिक्षण घटक क्रमांक 3 यामध्ये अ मुद्द्यामध्ये आपण पर्यावरण शिक्षण, त्याचा अर्थ, संकल्पना, गरज, व्याप्ती आणि महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत. ब मुद्द्यामध्ये पर्यावरण शिक्षणाच्या विविध परिषदा, त्यामध्ये स्टॉकहोम परिषद, तिब्लिसी परिषद, थिसालोनिकी परिषद, मॉस्को आणि भारत परिषद. क मुद्द्यामध्ये तिब्लिसी परिषदेमध्ये सांगितलेली पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे आपण जाणून घेणार आहोत. आणि ड मुद्द्यामध्ये पर्यावरण शिक्षणाचे दृष्टिकोन व पद्धती, यामध्ये शाखीय दृष्टिकोन, बहुशाखीय दृष्टिकोन, एकात्मिक पद्धती, प्रकल्प, प्रयोगशाळा, निरीक्षण आणि खेळ याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा पर्यावरण शिक्षण, अर्थ, गरज, व्याप्ती, महत्त्व याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्या सभोवतालच्या परिसराला पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरण जैविक, अजैविक या दोन घटकांनी बनलेले आहे. मानवी जीवनासाठी या दोनही घटकांची आवश्यकता असते. परंतु औद्योगिकरण, आधुनिकीकरण, चंगळवाद, निसर्गातील मानवाचा वाढता हस्तक्षेप यामुळे सभोवतालचा परिसर दूषित होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. याचा विपरीत परिणाम जैविक, अजैविक घटकांवरती होऊ लागलेला आहे. उदाहरणार्थ पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, वनस्पती प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मानवाला पूर, भूकंप, सुनामी, अवर्षण, भूस्खलन, ओझोनचा क्षय, जागतिक तापमान वाढ यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या समस्यांची तीव्रता जर कमी करायची असेल व पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर त्यासाठी मानवी घटकाला पर्यावरणाचे शिक्षण देणे अपेक्षित आहे. पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातूनच केवळ पर्यावरणाची जाणीव जागृती होऊ शकते. यासाठी पर्यावरण शिक्षण संकल्पना समजून घेणे अपेक्षित आहे. पर्यावरण, पर्यावरणशास्त्र, पर्यावरण शिक्षण या तीन भिन्न संकल्पना आहेत आणि त्याचे अर्थ सर्वप्रथम जाणून घेणं आवश्यक आहे. पर्यावरण म्हणजे व्यक्तीच्या सभोवतालचा परिसर होय. पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणामध्ये प्रभाव किंवा हस्तक्षेप म्हणजेच पर्यावरणशास्त्र होय. पर्यावरणातील जैविक, अजैविक घटक, पर्यावरणीय समस्या, प्रदूषण याविषयीचे व त्यावरील पर्यावरण संरक्षण संवर्धनासंदर्भात दिले जाणारे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. थोडक्यात पर्यावरणाशी संबंधित असलेले शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. आपल्या सभोवतालच्या सर्व घटकांना ते स्पर्श करते म्हणून ते सर्वसमावेशक आहे. पर्यावरण शिक्षण फक्त पुस्तके, व्याख्याने यातून द्यावयाचे नसून ते प्रत्यक्ष संपर्क, कृतीतून अध्ययन, समस्या निराकरण प्रक्रिया इत्यादीच्या माध्यमातून दिले जावे. पर्यावरण शिक्षणाचे प्रामुख्याने 4 घटक आहेत. नंबर 1 पर्यावरण विषयक जाणीव जागृती, नंबर 2 प्रत्यक्ष जीवनातील प्रसंग, नंबर 3 पर्यावरणाचे संरक्षण, नंबर 4 चिरस्थायी विकास. पर्यावरण शिक्षण म्हणजे पर्यावरणाबद्दलची जाणीव जागृती व आकलन वाढविण्याची आणि पर्यावरणाचे मानवाशी व त्याच्या कृतीशी नाते प्रस्थापित करण्याची एक प्रक्रिया आहे. पर्यावरण शिक्षणाची 3 महत्वाची अंगे आहेत. ती पुढील प्रमाणे: नंबर 1 पर्यावरणाबद्दल, नंबर 2 पर्यावरणातून, नंबर 3 पर्यावरणासाठी असणारे शिक्षण. पर्यावरण शिक्षणात केवळ पर्यावरण विषयक आशयाचा समावेश होत नसून पर्यावरणाच्या अध्ययन, अध्यापन पद्धती, उपक्रम व कृती इत्यादींचा समावेश होतो. पर्यावरणाचे शिक्षण अत्यंत व्यापक, सर्वस्पर्शी व आंतरज्ञानशाखीय आहे. तर आता आपण पर्यावरण शिक्षणाच्या काही व्याख्या समजून घेऊया. नंबर 1 पर्यावरण शिक्षण म्हणजे जगातील सर्व लोकांना पर्यावरणासंबंधीचे दिले जाणारे शिक्षण, ज्यामुळे त्या समस्यांचे आकलन होऊन त्यावर उपाययोजना शोधणे व त्यावर भविष्यामध्ये येणाऱ्या समस्या थांबविण्याचा प्रयत्न करणे. नंबर 2 विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी ज्ञान देऊन पर्यावरण संवर्धन विषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.
डॉक्टर R.C. शर्मा यांची ही व्याख्या आहे. नंबर 3, मानव आणि सभोवतालची जैविक व भौतिक परिस्थिती यांच्यातील परस्पर संबंध समजावून घेऊन ते अधिक घनिष्ठ होतील याचे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. नंबर 5, पर्यावरणातील घटकांचा योग्य समतोल राखण्यासाठी नियंत्रणाची योग्य पद्धत, योग्य नियोजन, नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर व ती जतन करण्याची योग्य पद्धती यांचा अभ्यास किंवा त्यासाठी दिले जाणारे शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. या पर्यावरण शिक्षणाची पर्यावरण रक्षणाची उद्दिष्टे कार्यान्वित करण्याचा एक मार्ग म्हणून पर्यावरण शिक्षण ही एक विज्ञानाची स्वतंत्र शाखा नाही किंवा अभ्यासाचा स्वतंत्र विषय नाही. निरंतर एकात्मिक शिक्षणाच्या तत्वानुसार पर्यावरण शिक्षण प्रत्यक्षात उतरवले पाहिजे असं फिनिश नॅशनल कमिशन 1974च्या दृष्टिकोनानुसार ही व्याख्या सांगितलेली आहे. पुढचा मुद्दा आहे पर्यावरण शिक्षणाची गरज. मानवाचा मूळ गुणधर्मच असा आहे की पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या रूढी, रीतिरिवाज, सर्व संस्कृती हा सर्व ठेवा एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे सोपविणे. त्याचप्रमाणे मानवाला मिळालेला निसर्गाचा वारसा सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. तो जसाच्या तसा पुढच्या पिढीला सोपविण्यातच त्याचे कौशल्य आहे. पण हे कसं शक्य होईल? यासाठी निसर्गाबद्दल आदराची, आपुलकीची भावना माणसाला त्याच्या मनात निर्माण करता आली तरच. त्यासाठी निसर्गाची ओळख लहानपणापासूनच मुलांना करून दिली तर आदर, आपुलकी या भावना निर्माण होणं शक्य आहे. ही ओळख करून देण्यासाठीच आपल्याला पर्यावरण शिक्षण द्यायचे. पर्यावरण शिक्षणाची गरज आपल्याला खालील मुद्द्यांच्या साहाय्याने स्पष्ट करून सांगता येईल. नंबर 1, जीवनातील एकवाक्यता, हार्मनी इन लाईफ. माणसाला सुखी आणि स्वस्थ जीवन जगायचे असेल तर त्याला स्वतःशी, निसर्गाशी आणि समाजाशी एकनिष्ठ राहण्याची गरज असते. तरच तो स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकेल. हे सर्व साध्य करण्यासाठी तत्वज्ञानाची गरज असते. सुरुवातीला शिक्षणाचे स्वरूप फक्त व्यक्तिगत, सामाजिक ध्येयांपुरतेच मर्यादित होते. परंतु कालांतराने निसर्ग या घटकाचाही त्यात समावेश करावा लागला. त्यामुळे जीवनातील या 3 घटकांच्या एक वाक्यातच समीकरण मांडल्याचे आढळते आणि हे समीकरण आपल्याला पुढील प्रमाणे सांगतात. जीवनामध्ये एकवाक्यता निर्माण करण्यासाठी आपल्याला या सूत्राचा अवलंब करता येईल. व्यक्तिगत जीवन अधिक सामाजिक जीवन अधिक नैसर्गिक जीवन बरोबर जीवनामध्ये एकवाक्यता. म्हणजे जीवनामध्ये जर एकवाक्यता आपल्याला निर्माण करायची असेल तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा काही आपण तत्व पाळली पाहिजेत. ज्या वेळेला समाजामध्ये आपण जीवन जगत असतो त्यावेळेला सामाजिक तत्वांचं सुद्धा आपल्याला भान पाळता आलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण निसर्गामध्ये असतो त्यावेळेला या नैसर्गिक तत्वांचा सुद्धा आपण अवलंब केला पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये एकवाक्यता निर्माण होईल किंवा हार्मनी इन लाईफ आपल्याला प्रस्थापित करण्यास मदत होईल. ही एकवाक्यता मानवाला टिकवून ठेवायची असेल तर तिचा स्वीकार त्याला करावाच लागेल. तर स्वतःच्या गरजा त्यासाठी त्याने मर्यादित ठेवल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी गांधीजींचं जे तत्वज्ञान आहे की गरजा मर्यादित ठेवण्याविषयीचं, लेस वी पजेस, लेस वी कन्झ्युम, द बेटर वी आर. म्हणजे आपण केव्हा चांगले बनू शकतो? जर आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या, नियंत्रित ठेवल्या तर आपण चांगले बनू शकतो. आपण चांगले बनू शकतो म्हणजेच काय तर आपण आपलं आयुष्य चांगलं घडवू शकतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकवाक्यता आणता येते. पण नेमकं याच्या उलट आपण केलेलं आहे. पाश्चिमात्य देशांचा जो चंगळवाद आहे तो चंगळवाद आपण आपलं आयुष्य जगत असताना आणलेला आहे. समाजाशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं देणं घेणं आपण ठेवलेलं नाहीये. आपण फक्त आपलं आयुष्य जगतो आणि हे आयुष्य जगत असताना चंगळवादाने आपण जगत असतो. आणि त्यामुळं गांधीजींच्या तत्वज्ञानाच्या अगदी विरुद्ध
मोर वी पॉसेस, मोर वी कन्झ्युम, द बेटर वी आर, अशी चंगळवादी लोकांचा दृष्टिकोन झालेला आहे. आणि त्यामुळं त्यांच्या आयुष्यातली जी एकवाक्यता आहे ही एकवाक्यता त्या ठिकाणी नाहीशी झालेली आहे. आणि जीवन जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत तत्व आपण आणली पाहिजेत, समाजामध्ये राहत असताना समाजातली काही तत्व आणली पाहिजेत, आणि निसर्गाशी सुद्धा एकरूप होऊन जगण्यासाठी निसर्गाच्या तत्वांचा सुद्धा आपण अवलंब केला पाहिजे. तरच आपलं आयुष्य हे आपल्या जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये एकवाक्यता निर्माण होणार आहे. प्राणी आणि मानव प्राणी हे निसर्गातले घटक आहेत. प्राण्यांची भूक ही तात्कालिक गरज आहे. या तात्कालिक गरज पूर्तीसाठी प्राणी गरजेप्रमाणे काय करतात, शिकार करतात आणि आपली भूक भागवितात. पण या त्यांच्या कृतीमुळं निसर्गाचं संतुलन राखलं जातं. या बाजूला जर आपण बघितलं तर मानव प्राणी त्याची भविष्यकालीन आणि दीर्घकालीन गरज आहे भूक. भविष्यकालीन गुंतवणूक किंवा अनावश्यक साठवणूक तो करतो. त्याला जेवढं लागतं त्याच्या आयुष्यासाठी तेवढ्याचीच तो जपणूक करत नाही, तर येणाऱ्या 7 पिढ्यांसाठी जेवढं काही लागेल तेवढं मनुष्य काय करत असतो, साठवून ठेवतो. आणि त्यामुळं त्याच्या या कृतीमुळं निसर्गाचं असंतुलन होतं. मग जीवनामध्ये एकवाक्यता जर निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी जेवढी आवश्यक आहे, जेवढी गरज आहे, आपल्या भुकेप्रमाणे आपण खाल्लं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची मनुष्याप्रमाणे, म्हणजे प्राणी कसं जेव्हा भूक लागतंय तेव्हा शिकार करतात आणि खातात, जेव्हा त्यांना भूक नसते त्यावेळेला ते विनाकारण शिकार करत नाहीत किंवा अन्न कुठेतरी साठवून ठेवत नाहीत. परंतु मनुष्य काय करतो की आपल्या गरजेपुरतं, आपल्या भुकेपुरतं न खाता तो उद्याची, वर्षाची, 10 वर्षाची, 100 वर्षाची सोय करून ठेवत असतो. अनावश्यक धान्याची साठवणूक करत असतो आणि त्याच्यामुळं काय होत असतं, नैसर्गिक असंतुलन होतं. परंतु प्राण्यांच्या या कृतीमुळं निसर्गाचं संतुलन राखलं जातं. त्यांच्या जीवनामध्ये एकवाक्यता निर्माण होते. परंतु मानवाच्या जीवनामध्ये जर एकवाक्यता निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी या पर्यावरण शिक्षणाची गरज आहे. दुसरी गरज आहे निसर्ग शक्तींची कृतज्ञता, रिस्पेक्टिंग फोर्सेस फॉर नेचर. प्राचीन काळापासून भारतीय तसेच ग्रीक, चीन, इजिप्त या सर्वच संस्कृतींनी निसर्ग, त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, पर्वत, नद्या, वृक्ष, प्राणी, पक्षी इत्यादींना वंदनीय मानून त्यांची पूजा केलेली आहे किंवा पूजा केली जात होती. आयुर्वेदाचार्य चरक यांनी त्यांच्या चरक संहितेमध्ये औषधी वनस्पतींचा उपयोग त्यांची पूजा करून नंतरच केला पाहिजे असे म्हटलेले आहे. मात्र स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात पूजनीय असणाऱ्या निसर्गातील जैविक अजैविक शक्ती स्वातंत्र्यानंतर मात्र औद्योगिकरण, आधुनिकीकरणामुळे वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्यांना बळी ठरल्या. त्यामुळे 21व्या शतकामधील लोकांमध्ये पर्यावरण जागृती करण्यासाठी पर्यावरण शिक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. नंबर 3, जगाकडे बघण्याचा प्रच्छन्न दृष्टिकोन, डिस्टॉर्टेड वर्ल्ड. आज निरनिराळ्या पर्यावरणीय समस्यांना त्याचप्रमाणे नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वांच्या करता मानवच, पण मानव स्वतःला निसर्गापेक्षा वेगळा समजत असल्याने निरनिराळ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. उदाहरणार्थ प्रदूषण, ओझोन क्षय, जागतिक तापमान वाढ इत्यादी सर्वांना तो स्वतः जबाबदार असूनही ही जबाबदारी नाकारण्याची प्रवृत्ती त्याची बनल्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पर्यावरण शिक्षणाची गरज आहे. नंबर 4, सुखी समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली, की फॉर हॅपीनेस. आज माणसाच्या गरजा अतोनात वाढलेल्या आहेत. त्यामुळे
नैसर्गिक साधन संपत्तीचा वाजवीपेक्षा जास्त वापर करून तो आपले जीवन सुखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजेच पर्यावरणाच्या ऱ्हासाचे मूळ कारण माणसाच्या अतिरिक्त गरजाच आहे. त्यामुळे त्याला या गरजांवर नियंत्रण ठेवता आले तर पर्यावरणाचा ऱ्हास हा थांबणार आहे व हे समजून घेण्यासाठीच पर्यावरण शिक्षणाची गरज आहे. त्याच्यानंतरची पुढची गरज आहे पाश्चात्य अनुभव, वेस्टर्न एक्सपिरियन्सेस. मोठे उद्योगधंदे, धरणे, शक्ती केंद्रे या सर्वांमुळे आपण आपल्या पर्यावरणाची अवनती करत आहोत. कारण भारतीयांची पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याची वृत्ती असल्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये असणाऱ्या सर्व सुखसोयी आज भारतीयांनाही हव्याशा वाटत आहेत. उदाहरणार्थ रेफ्रिजरेटर, वातानुकूलित यंत्रे. पाश्चिमात्यांनी मात्र आपल्या चुका लक्षात घेऊन चांगल्या सुधारणा करण्याचे मार्ग अवलंबलेले आहेत आणि शोधून पण काढलेले आहेत. उदाहरणार्थ अमेरिकन सरकारने डीडीटी वापरावर आणलेली बंदी, कारण यामुळे सोनेरी गरुड हा अमेरिकेचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो. तर या गरुडांच्या संख्येमध्ये झालेली घट लक्षणीय होती. मात्र भारतीयांनी पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अजूनही विचार केलेला नाही. पर्यावरणीय समस्या मर्यादेच्या बाहेर जाण्यापूर्वी हा विचार करणं गरजेचं आहे. तो विचार केला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे ही गरज असल्यामुळेच पर्यावरण शिक्षण देण्याची गरज निर्माण झालेली आहे. 6वा मुद्दा आहे चिरंतन विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. निसर्गाने मानवाला त्याच्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीची मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. परंतु मानव मात्र गरजेपेक्षा जास्त घेऊन नैसर्गिक साधन संपत्तीची नासाडी करत आहे. वास्तविक पाहता हा नैसर्गिक साधन संपत्तीचा ठेवा त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असल्याने तो जपून वापरणे महत्वाचे आहे. हा नेमका उपयोग कसा केला पाहिजे या संदर्भात प्रोफेसर जे.सी. कुमारप्पा यांनी सांगितलेले उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यांनी माकडाच्या अर्थनीतीचं उदाहरण दिलेलं आहे. मंकी इकॉनॉमी. गरज कमी आणि नासधूस जास्त मंकी इकॉनॉमीमध्ये आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला माकडांची टोळी, माकडांचा कळप आपल्या आसपास येतो त्यावेळेला ते झाडांवरती किंवा आपल्या घराच्या परिसराभोवती उच्छाद घालतात. त्यांना खायला काही नाही मिळालं की झाडावरून इकडे तिकडे उड्या मारणे, झाडांच्या फांद्या तोडणे, पाने ओरबाडणे, अशा पद्धतीनं त्यांची नासधूस ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसते. ही झाली मंकी इकॉनॉमी. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष्यांची अर्थनीती सांगितलेली आहे, बर्ड इकॉनॉमी. माकडांच्या तुलनेत नासधूस कमी होते, पण ज्या वेळेला कोंबड्यांना त्यांच्या पुढं आपण धान्य टाकतो त्यावेळेला चोचीनं त्या एकच दाणा टिपतात, परंतु दोन्ही पायांनी बाकीचे दाणे त्या विखरून टाकत असतात. म्हणजे ही त्यांची बर्ड इकॉनॉमी म्हणावी लागेल, नासधूसची संदर्भ. मदर्स इकॉनॉमी, आईची अर्थनीती. लहान बालक आपल्या गरजेपुरतेच दूध आईकडून घेते. त्यामध्ये आईला इजा करण्याची त्याची प्रवृत्ती दिसून येत नाही. त्यामुळे मदर इकॉनॉमी जी आहे, म्हणजे जेवढी त्याला भूक असते तेवढंच ते दूध आईकडनं घेतं. आपली भूक भागली की ते दूध प्यायचं बंद करतं. म्हणजे या मदर इकॉनॉमीमध्ये कोणत्याच प्रकारची नासधूस नाहीये किंवा कोणत्याच प्रकारची हानी आपल्याला दिसून येत नाही. तर नैसर्गिक साधन संपत्तीचा त्या संपत्तीला कोणतीही न इजा पोहोचवता आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच साधन संपत्तीचा आपण उपयोग केला पाहिजे. याचा अर्थच असा आहे की भविष्यातली जी आपलीच पिढी आहे या पिढीच्या ज्या गरजा आहेत नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीतल्या त्या गरजा त्यांच्या अबाधित ठेवून, ती साधन संपत्ती अबाधित ठेवून त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा या पिढीला पुढे कसा उपयोग करता येईल या दृष्टिकोनातनं या साधन संपत्तीची जपणूक करणं गरजेचं आहे. हे चिरंतन विकासामध्ये आपल्याला या मंकी इकॉनॉमी, बर्ड इकॉनॉमी आणि मदर इकॉनॉमीच्या माध्यमातून
काही गोष्टी समजून घेण्यास मदत होते आणि त्याच्यासाठी पर्यावरण शिक्षणाची गरज आहे. त्याच्यानंतरचा शेवटचा गरजेमधला मुद्दा आहे जुळ्या समस्या, ट्विन प्रॉब्लेम्स. तिसरे जग, विकसित राष्ट्रे, सार्क अंतर्गत येणारे सर्व देश या सर्वांना दोन महत्वपूर्ण समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्या दोन महत्वपूर्ण समस्या म्हणजेच ट्विन प्रॉब्लेम्स किंवा जुळ्या समस्या, एक म्हणजे गरिबी आणि दुसरी लोकसंख्या वाढ. या दोन्ही समस्या खऱ्या अर्थाने पर्यावरण समस्यांशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोन्ही समस्यांशी संबंधित देशातील लोकांना पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी, पर्यावरण शिक्षण घेण्यासाठी, पर्यावरण शिक्षण देण्यासाठी गरज निर्माण झालेली असून पर्यावरण शिक्षणाच्या बाबतीत भारत देश अग्रभागी असल्याचं आपल्याला दिसून येईल. या सर्व गरजांची पूर्ती पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होऊ शकते. त्यासाठी पर्यावरण शिक्षण हा आवश्यक विषय म्हणून ठेवला जाणे गरजेचे आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्राथमिक स्तरापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सर्व अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण शिक्षणाचा समावेश केलेला आहे. लहान वयापासूनच पर्यावरण शिक्षण मिळाल्यामुळे पर्यावरणाविषयक जाणीव जागृती खऱ्या अर्थाने तरुण पिढीमध्ये निर्माण होण्यास मदत होते. देशाचे भावी नागरिक उद्या प्रत्यक्ष सुजाण नागरिक, जबाबदारी पार पाडणारा नागरिक आपल्याला या पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून बनवता येऊ शकतो. पर्यावरणाविषयी अतिसंवेदनशील, अति जागरूकता या पिढीमध्ये आपल्याला निर्माण करता येते आणि ही अतिसंवेदनशीलता, अतिजागरूकता भावी पिढीमध्ये निर्माण केल्यास ते कर्तव्यदक्ष होण्यास तत्पर होतील आणि त्यामुळे निश्चित अशी पर्यावरणाची होणारी अवनती शोधण्यामध्ये ते यशस्वीपणे प्रयत्न करू शकतील. त्याच्यासाठी पर्यावरण शिक्षणाची गरज. आजचा मुद्दा आपण बघणार आहोत पर्यावरण शिक्षणाच्या परिषदा. पर्यावरण शिक्षणाच्या एकूण 2007 पर्यंत 4 परिषदा झालेल्या आहेत. त्यातली पहिली परिषद मानवी पर्यावरण किंवा मानव आणि पर्यावरण असं सुद्धा या परिषदेला म्हटलं जातं. 5 जून 1972 साली स्वीडनमध्ये स्टॉकहोम या ठिकाणी मानवी पर्यावरण या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन युनायटेड नेशन्स तर्फे भरविण्यात आले होते. या विषयावरील परिषदेमुळे पर्यावरण शिक्षण या विषयाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. सर्वसामान्य पर्यावरणीय समस्यांच्या संदर्भात या परिषदेत पर्यावरण शिक्षणाची गरज स्पष्ट करण्यात आली. या समस्या सोडविण्याबाबत सर्वांनाच उत्सुकता असल्याचे तेथे लक्षात आले. या परिषदेचे महत्वाचे फलित म्हणजे युनेप म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ऑफ युनेस्कोच्या संयुक्त विद्यमाने IEEP म्हणजेच इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल एज्युकेशन प्रोग्राम ही संस्था स्थापन झाली. म्हणजे IEEP ची स्थापना ही युनेप आणि युनेस्कोच्या संयुक्त प्रयत्नातून स्थापना झालेली आहे. नंबर 2, 1977 मध्ये तिब्लिसी परिषद पर्यावरण शिक्षणाविषयी. यामध्ये 1975 मध्ये IEEP तर्फे बेलग्रेड रशिया येथे पर्यावरण शिक्षणावर महत्वपूर्ण परिषद भरवली गेली. यालाच बेलग्रेडचा खलिता असं सुद्धा म्हणतात. 1976 मध्ये नोव्हेंबरमध्ये बँकॉक येथे एशियन रिजनल मीटिंग व 1977 मध्ये तिब्लिसी येथे पर्यावरण शिक्षणावर आंतरशासकीय परिषद भरविण्यात आली. या परिषदेमध्ये पुढील बाबींवर भर देण्यात आला. नंबर 1, पर्यावरण शिक्षण हे शिक्षण प्रक्रियेचा एकात्मिक भाग आहे. नंबर 2, पर्यावरण शिक्षण ही निरंतर शिक्षण प्रक्रिया आहे. तसेच शिक्षणाच्या इतर विषयांशी पर्यावरण शिक्षण प्रस्थापित करून ते एकात्मिक तत्वाने दिले पाहिजे. नंबर 3, औपचारिक शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पर्यावरण अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, क्रमिक पुस्तके, शैक्षणिक पद्धती इत्यादींचा विचार करावा. पर्यावरण शिक्षण या विषयाची इतर शालेय विषयांशी स्पर्धा नसावी. सेवांतर्गत शिक्षणामध्ये विविध उपक्रम, प्रशिक्षण यानुसार पर्यावरण शिक्षणाचे स्वरूप असावे. सप्टेंबर 1980 मध्ये
बँकॉक येथे पुन्हा एकदा एशिया रिजनल मीटिंगची सभा झाली. यानंतर 1987 मध्ये मॉस्को रशिया या ठिकाणी पर्यावरण शिक्षणाची परिषद भरविली गेली. ऑगस्ट 1987 मध्ये युनेस्को आणि युनेप यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले. 100 देशातील 300 तज्ज्ञांनी या परिषदेत सहभाग घेतला होता. या परिषदेचे फलित पुढील प्रमाणे. नंबर 1, पर्यावरण शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण शिक्षण प्रतिमान प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. नंबर 2, पर्यावरणीय समस्यांसंदर्भात कारणे जाणीव जागृती निर्माण करणे. नंबर 3, पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन निर्माण करण्याची त्याचा स्वीकार करण्याची गरज आहे. नंबर 4, विविध स्तरांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करावे. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाने इयत्ता 5वी 6वी व इयत्ता 7वी तसेच इयत्ता 8वी साठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पर्यावरण शिक्षण शिक्षक हस्तपुस्तिका तयार करून त्याविषयीचे मार्गदर्शन राज्यातील शिक्षकांना दिलेले होते. आणि शेवटचा मुद्दा यातला, समाजामध्ये राष्ट्रामध्ये संपूर्ण विश्वामध्ये चिरंतन विकासासाठी पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करणे. तर परिषदेतले जे ठळक मुद्दे आहेत ते मुद्दे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक देशाने प्रत्येक राज्याने कशी केली तेच इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतरची 1997 मधली थिसालोनिकी ग्रीस परिषद ही तिसरी परिषद आहे. प्रस्तुत परिषद 8 ते 12 डिसेंबर 1997 मध्ये थिसालोनिकी ग्रीस येथे आयोजित करण्यात आलेली होती. ग्रीस देशाची राजधानी आहे. प्रस्तुत परिषदेचे आयोजन परिषदेतर्फे करण्यात आलेले युनायटेड नेशन्स परिषदेतर्फे करण्यात आलेले होते. या परिषदेमध्ये 84 देशांचे 1200 तज्ज्ञ सहभागी झालेले होते. या परिषदेचे मुख्य ध्येय शाश्वत विकासासाठी किंवा शाश्वत भविष्यासाठी शिक्षण कसे असावे, ते कसे दिले गेले पाहिजे याबाबत पुढील मुद्द्यांवर भर दिलेला होता. नंबर 1, एज्युकेशन फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. नंबर 2, रिओरिएंटिंग फॉर्मल एज्युकेशन टुवर्ड्स सस्टेनेबिलिटी. नंबर 3, पब्लिक अवेअरनेस अँड अंडरस्टँडिंग. नंबर 4, शिफ्टिंग टू सस्टेनेबल लाईफस्टाईल्स. नंबर 5, इन्व्हेस्टिंग इन एज्युकेशन कॉन्ट्रीब्युटिंग टू ॲज सस्टेनेबल फ्युचर. नंबर 6, इथिक्स कल्चर अँड इक्विटी इन अचिव्हिंग सस्टेनेबिलिटी. नंबर 7, organize different workshops on environment issues like natural science and conservation. Number 2, marine education. Number 3, environmental education, research and country review. Number 4, teacher training program and tourism. हा शेवटचा मुद्दा या थिसालोनिकी परिषदेतला 1997चा जर आपण बघितला तर या ठिकाणी आज विद्यापीठीय स्तरावरती सर्व महाविद्यालयांमध्ये या सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत भविष्य किंवा शाश्वत विकास याला अनुसरून वेगवेगळ्या परिषदांचं आयोजन हे करण्यात येतं. शिक्षकांना शाश्वत विकास या संदर्भातील प्रशिक्षण दिलं जातं आणि टुरिझम बाबत सुद्धा शाश्वत विकास कसा असला पाहिजे, तो घडवून आणला पाहिजे याबाबतही त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. तर ही बाब होती 1997 सालच्या थिसालोनिकी ग्रीस परिषदेबाबत. आणि याच्या नंतरची परिषद आहे 2007 आपल्या भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी भरलेली होती. ही पर्यावरण शिक्षणाची 4थी परिषद आहे. प्रस्तुत परिषद 26 ते 28 नोव्हेंबर 2007 मध्ये भरविण्यात आली होती. पुढील विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. पर्यावरण, आरोग्य, पाणी आणि सांडपाणी, मानवी अधिकार, स्त्री पुरुष प्रमाण, शांतता, नागरिकत्व, सामाजिक न्याय तसेच शाश्वत विकास, HIV, एड्स आणि वातावरणातील बदल या प्रमुख विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. आणि या चर्चेमध्ये मुख्य भर हा शाश्वत विकासावरती देण्यात आलेला होता. तिब्लिसी परिषदेमध्ये मांडलेली पर्यावरण शिक्षणाची ध्येये. नंबर 1, ग्रामीण व शहरी भागामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पारिस्थितिकीय घटकांसंबंधी जाणीव जागृती निर्माण करणे. नंबर 2, प्रत्येक व्यक्तीमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक असणारी ज्ञान, मूल्ये, वृत्ती, बांधिलकी आणि कौशल्य विकसित करणे. नंबर 3, व्यक्ती, गट
म्हणजेच कुटुंब किंवा समाजामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असे वर्तन बदल घडवून आणणे. यानंतर आपण टिब्लिसी परिषदेने मांडलेली पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे बघूया. नंबर 1, जाणीव जागृती. समाजामध्ये पर्यावरण व पर्यावरण समस्याविषयी जाणीव जागृती निर्माण करणे. नंबर 2, ज्ञान. समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरण आणि पर्यावरणाशी संबंधित समस्याचे ज्ञान देणे. नंबर 3, वृत्ती. समाजामध्ये पर्यावरणासंबंधी मूल्ये व भावना संपादन करण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांना पर्यावरण संवर्धन व संरक्षणामध्ये सहभागी करून घेणे. नंबर 4, कौशल्य. समाजातील घटकांना पर्यावरण समस्या ओळखण्याचे व सोडविण्याचे कौशल्य प्राप्त करून देणे. नंबर 5, मूल्यमापन क्षमता. आर्थिक, सामाजिक, सौंदर्यात्मक घटकांचे शैक्षणिक कार्यक्रमांच्या सहाय्याने पर्यावरणीय मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित करणे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे सहभाग. पर्यावरणीय समस्यांच्या निराकरणामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे. ही झाली टिब्लिसी परिषदेमध्ये सांगितलेली पर्यावरण शिक्षणाची ध्येये आणि उद्दिष्टे. यानंतर पर्यावरण शिक्षणाची माध्यमिक स्तरावरील उद्दिष्टे बघूया. नंबर 1, पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करणे. नंबर 2, परिसंस्थेबद्दल ज्ञान देणे. नंबर 3, पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे. 4, पर्यावरणाबद्दल सकारात्मक मूल्य रुजविणे. 5, परिसंस्थेच्या मूलभूत तत्वांची समग्र माहिती देणे. 6, पर्यावरण प्रदूषणाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्पष्ट करणे. 7, प्रदूषणाबद्दल सामान्य माहिती देणे. पुढचा मुद्दा आहे पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती. पर्यावरण शिक्षणाचा विचार सर्वप्रथम जागतिक पातळीवर करण्यात आला. त्यानुसार भारतीय पर्यावरण संस्था नवी दिल्ली यांनी 30 व 31 जुलै 1979 मध्ये एक चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात भारतातील 40 विद्यापीठांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यामध्ये त्यांनी खालीलप्रमाणे अभ्यासक्रम सुचविला होता. नंबर 1, प्राथमिक स्तर परिसर अभ्यास. नंबर 2, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर पर्यावरण ओळख व पर्यावरण विषयक जाणीव जागृती. नंबर 3, महाविद्यालयीन स्तर पर्यावरणाचे घटक व पर्यावरण विषयक समस्या यांचे शिक्षण. नंबर 4, विद्यापीठ स्तर पर्यावरण विषयक संशोधन. तर ही पर्यावरण शिक्षणाची विविध स्तरावरील व्याप्ती आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया. पर्यावरण शिक्षणाची विविध स्तरांवर व्याप्ती जर आपण बघितली तर नंबर 1 मध्ये प्राथमिक स्तरावरती पर्यावरणाची ओळख करून दिली जाते. नंबर 2, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरती पर्यावरणाची ओळख व त्याच्याविषयी जाणीव जागृती निर्माण केली जाते. नंबर 3, महाविद्यालयीन स्तरावरती पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत, मग त्याच्यामध्ये पाणी प्रदूषण असेल, त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल किंवा हवा प्रदूषण असेल, या समस्यांविषयी माहिती महाविद्यालयीन स्तरावरती दिली जाते. आणि चौथ्या स्तरावर म्हणजे विद्यापीठ स्तरावरती पर्यावरण विषयक ज्या समस्या आहेत, मग ओझोनचा ऱ्हास असेल किंवा तापमान वाढ असेल, पाणी प्रदूषण असेल, हवा प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल, यावरती संशोधनाचं काम हे विद्यापीठ स्तरावरती केलं जातं किंवा विद्यापीठ पातळीवरती केलं जातं. आणि अशा पद्धतीनं ही पर्यावरणाची व्याप्ती असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्राथमिक स्तर, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर, महाविद्यालयीन स्तर आणि विद्यापीठ. यानंतर भारत सरकारने पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक राज्यात हे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पर्यावरण शिक्षणास गाभाभूत घटकामध्ये स्थान देण्यात आले. त्यापूर्वीपासूनच प्रत्येक राज्यांनी शाळा व महाविद्यालयीन स्तरावर पर्यावरण शिक्षण द्यावे असे आदेशही काढले होते. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे कार्यक्रमही आखले गेले होते. इतर लोकांना पर्यावरण शिक्षण देण्यासाठी दूरदर्शन, रेडिओ, वर्तमानपत्रे यांचाही माध्यम म्हणून उपयोग करण्यात आलेला होता. आपल्या महाराष्ट्रात 1999 ते 2000 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5वी ते 9वीच्या शालेय अभ्यासक्रमातून पर्यावरण विषय हा समाविष्ट केला गेला. शासन निर्णय
1098/201/98 प्राशी 5, परंतु त्याची अंमलबजावणी शाळांमधून झाली नाही. त्यानंतर 18 डिसेंबर 2003 रोजी शाळांमधून सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमध्ये शालेय व महाविद्यालयीन स्तरावर पर्यावरण शिक्षण या विषयाचा समावेश केला आणि तो करण्यात यावा असा आदेश दिला. न्यायमूर्ती संतोष हेगडे व न्यायमूर्ती BP सिंग यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिलेला होता. त्यानंतरच 2005 या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि सर्व स्तरावरती पर्यावरण शिक्षण हा विषय लागू करण्यात आलेला होता. आता याची व्याप्ती कशी होते ती मी आपल्याला सांगते. उदाहरणार्थ, इयत्ता 1 ते 8वी प्राथमिक स्तरावर एकात्मिक दृष्टिकोनातून विविध विषयातून पर्यावरणाचे शिक्षण दिले जावे असा आदेश होता. इयत्ता 9वी-10वीला माध्यमिक स्तरावरती तो स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जावा. इयत्ता 11वी-12वीला उच्च माध्यमिक स्तरावरती सुद्धा त्याचं स्वतंत्र विषय म्हणून ओळख करून दिलेली होती आणि सर्व विद्याशाखांच्या द्वितीय वर्षामध्ये पदवी स्तरावरती पर्यावरण शिक्षण, पर्यावरण अभ्यास हा आवश्यक विषय करण्यात आलेला होता आणि पदव्युत्तर स्तरावरती संशोधनाच्या पातळीवरती या विषयाला स्थान दिलेलं होतं. यानंतर महाराष्ट्रातील पर्यावरण शिक्षणाची स्थिती, जागतिक पातळी व भारतातील पर्यावरण शिक्षणाची वाटचाल बघता महाराष्ट्रात सुद्धा पर्यावरण शिक्षणाच्या वाटचालींमध्ये अग्रभागी असल्याचे जाणवते. प्राथमिक स्तरावर परिसर अभ्यासाच्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण दिले जाते. तसेच 5वी ते 8वी पर्यंत सर्व विषयांमधून पर्यावरण शिक्षण देण्याचा शासनाचा आदेश असून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर स्वतंत्र विषय म्हणून तो सुरू करण्यात आलेला आहे. पदवी स्तरावर द्वितीय वर्षासाठी सर्व शाखांना एक आवश्यक विषय म्हणून पर्यावरण अभ्यास सुरू करण्यात आलेला असून त्यासाठी 30 गुणांचा क्षेत्रीय प्रकल्प ठेवलेला आहे. तसेच विद्यापीठीय स्तरावर त्याची स्वतंत्र शाखा विकसित झालेली आहे. ही होती महाराष्ट्रातली पर्यावरण शिक्षणाची स्थिती. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पर्यावरण शिक्षणाचे महत्व. पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे. सजीवांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करणाऱ्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांचे मिळून पर्यावरण बनलेले आहे. पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशातील मानव व सजीव यांच्या भोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असे म्हटले जाते. पर्यावरण ही स्थळ, काळ व जीवसापेक्ष संकल्पना आहे. पर्यावरणाचे मुख्य 2 प्रकार दिसून येतात. नंबर 1 नैसर्गिक पर्यावरण आणि नंबर 2 सांस्कृतिक पर्यावरण. पर्यावरणाच्या या प्रकारामध्ये सतत क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया सुरू असतात. या प्रतिक्रियांचे नियमन निसर्ग नियमानुसारच होत असते. परंतु मानवाच्या बेजबाबदार वर्तनामुळे पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल हा ढासळलेला आहे. मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने 21व्या शतकात तर अतिशय उग्र स्वरूप धारण केलेले आहे. हवा, पाणी, जमीन, ध्वनी यांचे प्रदूषण, आम्लपर्जन्य, ओझोनचा क्षय, हरितगृह परिणाम असे एकातून एक निर्माण होत जाणारे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मानवासहित सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची जाणीव जेव्हा प्रकर्षाने झाली तेव्हाच पर्यावरण शिक्षण हा महत्वाचा उपायही तज्ज्ञांच्या डोळ्यासमोर आला. म्हणूनच स्टॉकहोम येथील पर्यावरणावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 1972ला पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यावरण शिक्षणावरही चर्चा झाली. यानंतर पर्यावरण संवर्धनावरील जागतिक धोरण ठरविण्यासाठी वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट 1985 to 87 या आयोगाची नेमणूक झाली. या आयोगाने शाश्वत विकासाची सर्वमान्य व्याख्या केली आणि ती म्हणजे भावी पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमता अबाधित राखून सध्याच्या पिढीने आपल्या गरजा भागविणे याला शाश्वत विकास असे म्हटलेले आहे. या आयोगाने आणि नंतर रिओ परिषद, रिओ परिषद 1999 आणि जोहान्सबर्ग परिषद 2002 या परिषदेमध्येही पर्यावरण शिक्षणाच्या कार्यनीती संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या गेल्या. पर्यावरण शिक्षणावरील 4 मुख्य आंतरराष्ट्रीय परिषदा पुढील प्रमाणे भरविण्यात आल्या होत्या. तिब्लिसी येथे 1977 मध्ये,
मॉस्को येथे 1987 मध्ये, थिसालोनिकी 1997 मध्ये आणि अहमदाबाद येथे 2007 मध्ये या परिषदांमध्ये काळानुसार पर्यावरण आणि पर्यावरण शिक्षणाचे बदलते स्वरूप, अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन पद्धती, कार्यनीती, मूल्यमापन आणि चिरंजीवी विकासासाठी पर्याय या विषयीच्या शिक्षणाचा विचार करण्यात आलेला होता. या परिषदांचं एक गमक मी आपल्याला सांगून देते या ठिकाणी की दर 10 वर्षानंतर या परिषदा आयोजित केल्या जातात. क्रम जर बघितला तर बघा 1977, 87, 97 आणि 2007 असा तो क्रम आहे. एकूण मानवाच्या अस्तित्वासाठी, प्रगतीसाठी आणि सुखी, समाधानी व स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी पर्यावरण संवर्धनाबद्दल कळकळ असणारा समाज निर्माण करण्यासाठी पर्यावरण शिक्षणाची गरज आहे. हे आज जागतिक समूहांनी मान्य केलेले आहे. यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरण शिक्षणाचे दृष्टिकोन. 2005 सालानंतर भारतामध्ये पर्यावरण शिक्षण देणे अनिवार्य आहे हे सर्व मान्य झाले. त्याप्रमाणेच पर्यावरण शिक्षण देताना गरजेप्रमाणे विविध दृष्टिकोन स्वीकारले गेले पाहिजेत हा विचारही पुढे आला. पर्यावरण शिक्षणाचे दृष्टिकोन 2005 सालानंतर भारतामध्ये पर्यावरण शिक्षण देणे अनिवार्य आहे हे सर्व मान्य झाले. त्याप्रमाणेच पर्यावरण शिक्षण देताना गरजेप्रमाणे विविध दृष्टिकोन स्वीकारले गेले पाहिजेत हा विचारही पुढे आला. पर्यावरण शिक्षणाचे पुढील दृष्टिकोन तज्ज्ञांनी मांडले आहेत. नंबर 1 शाखीय दृष्टिकोन. याला सेपरेट सब्जेक्ट किंवा सेपरेट अप्रोच असं सुद्धा म्हणतात. यामध्ये पर्यावरण शिक्षण या स्वतंत्र शाखेचा अभ्यास केला जात असून माध्यमिक स्तरापासून पुढे उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रात स्वतंत्र शाखा म्हणून पर्यावरण शाखा विकसित झालेली आहे. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र, पर्यावरण अभ्यास. नंबर 2 आंतरशाखीय दृष्टिकोन. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. यामध्ये पर्यावरण शिक्षण आले इतर एक ज्ञान शाखा यातील आशयाचे एकत्रीकरण केले जाते. उदाहरणार्थ मराठीतून पर्यावरण शिक्षण, गणितातून पर्यावरण शिक्षण, विज्ञानातून पर्यावरण शिक्षण, भूगोलातून पर्यावरण शिक्षण, इतिहासातून पर्यावरण शिक्षण. याचा अर्थ भाषा विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्रे, इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित यासारख्या विषयातून स्वतंत्र शाखा म्हणून विकसित झालेल्या शालेय विषयामधून पर्यावरण शिक्षण देणे म्हणजे आंतरशाखीय दृष्टिकोन होय. नंबर 3 बहुशाखीय दृष्टिकोन. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. बहुशाखीय दृष्टिकोनामध्ये पर्यावरण शिक्षण आणि इतर एकापेक्षा अनेक ज्ञान शाखांच्या आशयाचे एकत्रीकरण केले जाते. उदाहरणार्थ पर्यावरणाचा बहुशाखीय दृष्टिकोन म्हणजे पर्यावरणाचं शिक्षण हे विविध विषयातून दिलं जातं. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण कला विषयातून देता येतं, पर्यावरण शिक्षण भूगोलमधून देता येतं, पर्यावरण शिक्षण सामाजिक शास्त्रे, गणित, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अशा सर्व विषयांमधून आपल्याला हे पर्यावरणाचं शिक्षण देता येतं. यालाच पर्यावरण शिक्षणाचा बहुशाखीय दृष्टिकोन असं म्हणतात. याच्यानंतरचा पर्यावरण शिक्षणाचा एकात्मिक दृष्टिकोन. इंटिग्रेटेड अप्रोच. प्राथमिक स्तरावरील पर्यावरण शिक्षणासाठी एकात्मिक दृष्टिकोनाचा स्वीकार केला जावा असे महाराष्ट्र शासनाने सूचित केलेले आहे. एकात्मिक शब्द विविध ठिकाणी वापरला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रेशन, एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण, इंटिग्रेटेड पेस्ट कंट्रोल, एकात्मिक व्यक्तिमत्व विकास, इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी, गणितामधील इंटिग्रेशन संकल्पना, राष्ट्रीय एकात्मिक महामार्ग विकास योजना. कोणत्याही दोन बाबीमध्ये वेगवेगळेपणा जाणवू न देता दोनही बाबी एकमेकात मिसळून जाणे म्हणजेच एकात्मीकरण होय. एकात्मीकरणाला इंग्रजीमध्ये इंटिग्रेशन असं म्हणतात. नंतर पर्यावरण शिक्षणाचा एकात्मिक दृष्टिकोन. इंटिग्रेटेड अप्रोच. प्राथमिक स्तरावरील पर्यावरण शिक्षणाचा एकात्मिक दृष्टिकोनाचा स्वीकार केला जावा असे महाराष्ट्र शासनाने सूचित केलेले आहे. एकात्मिक शब्द विविध ठिकाणी वापरला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रेशन, एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण, इंटिग्रेटेड पेस्ट कंट्रोल, एकात्मिक व्यक्तिमत्व, इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी, गणितामधील इंटिग्रेशन संकल्पना, राष्ट्रीय एकात्मिक महामार्ग विकास योजना. कोणत्याही दोन बाबींमध्ये वेगळेपणा न जाणवू देता
दोनही बाबी एकमेकात मिसळून जाणे म्हणजेच एकात्मीकरण होय. एकात्मीकरणाला इंग्रजीमध्ये इंटिग्रेशन असा शब्द वापरला जातो. इंटिग्रेशन या शब्दाची व्युत्पत्ती विच कॅनॉट बी सेपरेटेड होल असा आहे. यालाच इन्फ्युजन असा सुद्धा शब्द प्रयोग केला जातो. इन्फ्युजन याचा शब्द कोशाप्रमाणे अर्थ होतो टू मिक्स. प्राथमिक स्तरावरील इयत्ता 5वी ते 8वीच्या इयत्तांना पर्यावरण शिक्षण शालेय विषयामधून देण्यासाठी 2005 मध्ये एकात्मिक पद्धतीचा स्वीकार झालेला आहे. एकात्मिक पद्धती व एकात्मिक दृष्टिकोनाचा एक भाग आहे. एकात्मिक दृष्टिकोन पुढील बाबींमुळे आकाराला येतो. एकात्मिक दृष्टिकोन हा पुढील बाबींमुळे आकाराला येत असतो. तो आकार घेत असताना एकात्मिक दृष्टिकोनाला वर्ग सुद्धा एकात्मिक लागतो. एकात्मिक वर्गामध्ये जे शैक्षणिक साहित्य आपण वापरतो ते सुद्धा एकात्मिक असलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक साहित्य वापरून जो विषय आपण शिकवत असतो त्याच्यासाठी अध्यापन पद्धती सुद्धा एकात्मिक पाहिजे. जे शैक्षणिक साहित्य म्हणून आपण पाठ्यपुस्तकाचा उपयोग करतो ते पाठ्यपुस्तक सुद्धा एकात्मिक पाहिजे. अभ्यासक्रम एकात्मिक पाहिजे आणि विषय सुद्धा एकात्मिक पाहिजे. याचा अर्थच असा आहे एकात्मिक विषय म्हणजे विषयामधून पर्यावरणाचं शिक्षण देत असताना या सर्व बाबींचा विचार करणे म्हणजेच एकात्मिक दृष्टिकोनाने एकात्मिक विषयाचे शिक्षण देणे हो. अशा प्रकारे एकात्मिक दृष्टिकोन कधी आंतरशाखीय असतो तर तो कधी बहुशाखीय असतो. आंतरशाखीय असतो याचा अर्थ असा आहे की त्याच विषयामधून आपल्याला पर्यावरणाचं शिक्षण देता येतं. उदाहरणार्थ आपण जर विज्ञान घेतलं तर विज्ञानामध्ये प्रदूषणाचे प्रकार आहेत. तर ज्या वेळेला विज्ञानातून आपण प्रदूषण शिकवत असतो त्यावेळेला तो आंतरशाखीय दृष्टिकोन होतो. भूगोलामध्ये सुद्धा पर्यावरण येतं, प्रदूषण येतं. त्यावेळेला भूगोलातून आपण पर्यावरणाचं प्रदूषणाचं शिक्षण देत असतो. फक्त त्यावेळेला काही बाजू या बदलत असतात. कारण विज्ञानामधून पर्यावरणाचं शिक्षण देत असताना रसायनशास्त्रामध्ये कोणत्या घटकांमुळे प्रदूषण होतं, त्याचे परिणाम काय होतात, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीवरती, प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांवरती त्याचे काय परिणाम होतात, हे याची कार्यकारण मीमांसा आपण त्या त्या शास्त्रामध्ये करत असतो. म्हणून तो आंतरशाखीय दृष्टिकोन. आणि बहुशाखीय दृष्टिकोन म्हणजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व विषयातूनच आपण पर्यावरणाचं शिक्षण देत असतो त्याला बहुशाखीय दृष्टिकोन म्हणतात. आणि म्हणून तो कधी आंतरशाखीय असतो एकात्मिक दृष्टिकोन तर कधी तो बहुशाखीय असतो. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया एकात्मीकरणाच्या व्याख्या. टू इंटिग्रेट मीन्स to combine one thing with another so that they become a whole. The New Oxford American Dictionary यांनी ही व्याख्या केलेली आहे. एकात्मीकरण म्हणजे एका घटकाचे दुसऱ्या घटकाबरोबर अशा पद्धतीने मिसळणे की ज्यामुळे दोन्ही घटक एक बनून जातात. नंबर 2, इंटिग्रेशन इज द प्रोसेस और प्रॅक्टिस ऑफ कंबाइनिंग डिफरंट स्कूल सब्जेक्ट्स and presenting them as aspect of one unified project or activity. Example, teaching of geography, history, art, English and arithmetic in a study of Panama Canal. Good CV Dictionary of Education मध्ये ही व्याख्या आहे. एकात्मीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यामध्ये विविध शालेय विषय एकत्र केले जातात आणि ते एकाच प्रकल्पात कृतींची विविध अंगे म्हणून सादर केली जातात. उदाहरणार्थ पनामा कालवा हा घटक शिकविताना भूगोल, इतिहास, कला, इंग्रजी आणि गणित शिकविणे अपेक्षित आहे. इंटिग्रेशन रिझल्ट्स फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more different areas of understanding of their components into the new understanding. छटवाल GR एन्सायक्लोपीडिया ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन यामध्ये ही व्याख्या केलेली आहे. 2 किंवा 2पेक्षा अधिक आकलन क्षेत्रे किंवा त्यांचे घटक एकत्र येऊन जेव्हा नवीन आकलन क्षेत्र तयार होते तेव्हा त्यांना एकात्मीकरण असे म्हणतात. सदरचे एकात्मीकरण पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होण्यास मदत होते. अधिक आकलन 2 बरोबर आकलन 3 याचा अर्थ असा होतो की
समजा आकलन 1 मध्ये आपल्याला मराठी विषय हा शिकवायचा आहे आणि आकलन 2 मध्ये पर्यावरण शिक्षण, तर त्याचं एकात्मीकरण केल्यानंतर आकलन 3 म्हणजे मराठीतून पर्यावरणाचं शिक्षण असा होतो. इथं दुसरं उदाहरण आपण घेऊन बघूया. इथं आकलन 1 म्हणजे भूगोल विषयाचे आकलन, आकलन 2 म्हणजे पर्यावरण शिक्षणाचे आकलन. या दोन्हीचं एकात्मीकरण झालं की आकलन 3 म्हणजे भूगोल विषयातून पर्यावरण शिक्षणाचे आकलन असा त्याचा अर्थ होतो. सदरच्या या सर्व व्याख्यांवरून असे म्हणता येते की एकात्मीकरण म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आशय आणि त्याच्याशी निगडीत एखादी ओळ, मुद्दा, शब्द, घटना, माहिती आणि त्याच्याशी निगडीत पर्यावरण शिक्षणाचा आशय याचे एकात्मीकरण करून तो नवीन आशय योग्य अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर सादर करणे. पर्यावरण शिक्षणासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज. शिक्षण ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. शिवाय ही पर्यावरणातच चालते. त्यामुळे पर्यावरण व शिक्षण वेगळे करता येणार नाही. रुसो, गोएथ, फ्रोबेल, डुई, मॉन्टेसरी आणि रुडॉल्फ स्टेनर यासारख्या शिक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार शिक्षण आणि पर्यावरणामध्ये विशिष्ट प्रकारचा सहसंबंध आढळतो. त्यालाच त्यांनी एकात्मिक दुवा, इंटिग्रल लिंक्स असे म्हटले आहे. अल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड, गिड्डू कृष्णमूर्ती, योगी अरविंद आणि इतर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षण प्रक्रिया एकसंघ होलिस्टिक असल्याचे स्पष्ट केलेले आहे. पुढील मुद्द्यावरून पर्यावरण शिक्षणासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज स्पष्ट होते. नंबर 1, पर्यावरण शिक्षणातील विविध संकल्पनांच्या संदर्भात विद्यार्थ्याच्या आकलन कक्षा रुंदावण्यास एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. उदाहरणार्थ, ऊर्जा हा एकच घटक विविध विषयामधून शिकत असताना ऊर्जेचे वेगळे स्वरूप भौतिकशास्त्रात प्राप्त होते. म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जेची विविध रूपे पुढील प्रकारे अभ्यासली जातात. रसायनशास्त्रामध्ये रासायनिक ऊर्जा, भूगोलामध्ये पृथ्वीच्या अंतर्भागात दडलेली ऊर्जा म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा म्हणून अभ्यासली जाते. जीवशास्त्रामध्ये जैविक ऊर्जा, वनस्पतीशास्त्रात वनस्पती ऊर्जा म्हणजेच जैवमाल किंवा बायोमास व प्राणीशास्त्रात प्राणीज ऊर्जा म्हणून अभ्यासली जाते. अर्थशास्त्रामध्ये ऊर्जेचे विविध प्रकार, ऊर्जेची मागणी, ऊर्जेचा पुरवठा, वितरण व्यवस्था याचा अभ्यास केला जातो. विविध विषयामधून प्राप्त होणारे ऊर्जेविषयीचे ज्ञान स्वतंत्रपणे दिले गेल्यास त्याची केवळ स्वतंत्र माहिती विद्यार्थी लक्षात ठेवतील. त्याचा जीवनाशी संबंध कोणता हे विद्यार्थ्यांच्या समग्रपणे व स्पष्ट लक्षात येणार नाही. म्हणून एकात्मीकरणाची गरज आहे. अशा एकात्मीकरणाने विषयाच्या आकलन कक्षा आपोआपच रुंदावणार आहेत. उदाहरणार्थ, ऊर्जा हा घटक आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवता येतो, जैवतंत्रज्ञानामधून शिकवता येतो, जैव रसायनमधून शिकवता येतो, भूगोलामधून शिकवता येतो, जीवशास्त्रामधून शिकवता येतो, रसायनशास्त्रामधून तसेच भौतिकशास्त्रामधून सुद्धा ही ऊर्जेची वेगवेगळी जी रूपं आहेत किंवा हा घटक आहे हा आपल्याला एकात्मिक दृष्टिकोनाने शिकवता येतो. आणि वर सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने एकात्मिक दृष्टिकोनाने विविध विषयातून पर्यावरण शिक्षणाचं ज्ञान दिल्यामुळं आपोआपच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा या रुंदावण्यास आपल्याला मदत होणार आहे. नंबर 2, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती होय. या परिस्थितीमध्ये किंवा वातावरणामध्ये जैविक व अजैविक घटकांचा समावेश होतो. जैविक घटकांमध्ये वनस्पती व प्राणी, मानव व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. निर्जीव घटकांमध्ये सूर्यप्रकाश, प्राणी, हवा, माती, क्षार या घटकांचा समावेश होतो. वनस्पतीशास्त्रात वनस्पतींचा अभ्यास केला जातो, प्राणीशास्त्रात प्राण्यांचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाचे वेगळे असे एक शास्त्र आहे. या प्रत्येक शास्त्राचा आधार पर्यावरण शिक्षणामध्ये घेतला जाणे आवश्यक असते. त्यामुळे पर्यावरण शिक्षणासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची विशेषत्वाने गरज आहे. नंबर 3, प्राथमिक स्तरावर पर्यावरण शिक्षण विषय स्वतंत्र ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या दप्तरातील ओझ्यामध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे वाढू नये यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. नंबर 4, प्राथमिक माध्यमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय लहान असते. वयाप्रमाणे त्यांना होणारे आकलनही कमी असते. परंतु अभ्यासक्रमातील
मूळ विषयातून पर्यावरणाचे शिक्षण दिल्याने त्यांच्या माहितीच्या आकलन कक्षा रुंदावण्यास एकात्मीकरणाने मदत होणार आहे. त्यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज आहे. नंबर 5, एकात्मिक पद्धतीने प्रस्तुत विषय पर्यावरण शिक्षण शिकण्याची मानसिकता घडल्यासच पुढे जाऊन माध्यमिक स्तरावर ते तो विषय स्वतंत्र म्हणून शिकू शकतील. अन्यथा त्या स्तरावरही माथी मारला गेलेला नवा विषय अशीच या विषयाची संभावना शिक्षक, पालक आणि विद्यार्थी करतील. आज आपण घटक क्रमांक 3 पर्यावरण शिक्षण यामध्ये पर्यावरण शिक्षण देण्याच्या विविध पद्धती आणि खेळ याविषयी जाणून घेणार आहोत. अध्यापनाचे विविध मार्ग म्हणजेच अध्यापनाच्या पद्धती, अध्यापनासाठी योग्य पद्धतींची निवड करणे खूप महत्वाचे असते. कारण अध्यापनाची परिणामकारकता मुख्यत्वे अध्यापनाच्या पद्धतीवरच अवलंबून असते. शालेय विषयाचे अध्ययन करण्यासाठी विषयानुसार विविध पद्धतीचा अवलंब केला जातो. पर्यावरण शिक्षणासाठी देखील अनेक अध्यापन पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही अध्ययन पद्धतींचा येथे समावेश केलेला आहे. ज्या पर्यावरण शिक्षणाच्या प्रमुख पद्धती जातात, या अध्यापन पद्धतींची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. त्या पद्धतींचे वर्गीकरण व वैशिष्ट्ये पुढील पर्यावरण शिक्षणाच्या प्रामुख्याने व्याख्यान दिग्दर्शन, प्रकल्प, क्षेत्रभेट, निरीक्षण, समस्या निराकरण, शोधन पद्धती, प्रदर्शन, चर्चा आणि खेळ या पद्धती असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ज्या महत्वाच्या पद्धती आहेत त्याच घेणार आहोत. तर प्रकल्प पद्धतीविषयी जाणून घेऊया. प्रोजेक्ट मेथड. आता ह्याची व्याख्या पहिल्यांदा समजून घेऊया. अ प्रोजेक्ट इज अ होल हार्टेड पर्पजफुल ऍक्टिव्हिटी प्रोसिडिंग इन अ सोशल एन्व्हायरमेंट. W.H. किलपॅट्रिक यांनी ही व्याख्या केलेली आहे. प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात पार पाडली जाणारी अत्यंत सहेतुक अशी कृती. नंबर 2, प्रकल्प पद्धत ही अध्यापनाची एक पद्धत असून तिच्या माध्यमातून तरुण मुला-मुलींना पुढील जीवनासाठी प्रशिक्षण मिळते. G.W. हंटर यांनी ही व्याख्या केलेली आहे. किलपॅट्रिक यांनी सर्वप्रथम प्रकल्प पद्धतीची मांडणी केली. या पद्धतीचे मूळ समस्या निराकरण पद्धतीत आहे. परस्परांशी संबंधित आणि परस्परावलंबी अनेक छोट्या मोठ्या समस्यांशी निगडीत असा प्रकल्प हाती घेणे या पद्धतीत अभिप्रेत आहे. प्रकल्पामध्ये पुढील बाबींचा समावेश असावा. नंबर 1, सहेतुकता. प्रकल्प राबविण्यात विशिष्ट हेतू असला पाहिजे. नंबर 2, कृती. कृतीतून अध्ययन हे प्रकल्पाचे मूलभूत तत्व आहे. नंबर 3, अभिरुची. विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्यांना अभिरुची वाटेल असा विषय असला पाहिजे. नंबर 4, वास्तवता. विद्यार्थ्यांच्या वास्तव जीवनाशी निगडीत असा प्रकल्प विषय असला पाहिजे. नंबर 5, समाजाभिमुखता. प्रकल्प जसा विद्यार्थ्यांच्या वास्तव जीवनाशी निगडीत असला पाहिजे तसाच प्रकल्पाचा समाजाला देखील उपयोग झाला पाहिजे. नंबर 6, उपयोगिता. विद्यार्थ्यांना तो उपयुक्त प्रकल्प वाटला पाहिजे. प्रकल्पाचा कालावधी कमीत कमी 1 दिवस व जास्तीत जास्त 1 वर्षाचा असावा. यामध्ये अनेक स्रोतांकडून माहितीचे संकलन करणे, लेखी किंवा तोंडी स्वरूपात सादरीकरण करणे, गरजेनुसार चित्रे काढणे, पक्षी, प्राणी, वनस्पती इत्यादींची तक्ते तयार करणे, प्रतिकृती बनवणे, एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे नाट्यीकरण करणे या व अशा अनेक क्रमवार कृतींचा अंतर्भाव होतो. याची वैशिष्ट्ये. नंबर 1, या पद्धतीत अनेक शैक्षणिक कृतींची सहेतुक मांडणी केलेली असते. नंबर 2, कृतीद्वारा अध्ययन अपेक्षित असते. नंबर 3, विशिष्ट विषयाच्या अध्ययनात अभिरुची निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य होते. 4, व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त अशाच घटकांची नेहमी प्रकल्पासाठी निवड केली जाते. त्यामुळे या पद्धतीचे सामाजिक उपयोजन शक्य होते. नंबर 5, विद्यार्थी स्वतःच्या अनुभवाद्वारे शिकू शकतात. नंबर 6, विद्यार्थी कृतीद्वारे शिकतात. यामुळे प्रत्येक कृती स्वतंत्रपणे व विचारपूर्वक करण्याची त्यांना सवय लागते. नंबर 7, प्रकल्पाचा विषय व वास्तव जीवन यांच्यामध्ये संबंध जोडता येतो. 8,
विद्यार्थी केंद्रित पद्धत असल्याने मानसशास्त्रीय दृष्ट्या ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. 9. आपल्या कृतीचे पूर्वनियोजन करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. 10. गांडूळ खत बनविणे, घरगुती कचरा वर्गीकरण, व्यवस्थापन, सेंद्रिय शेती असे प्रकल्प करता येतात. प्रकल्प पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरनिराळ्या पर्यावरणीय समस्यांबद्दल जाणीव जागृती करून या समस्येचा मुळापासून प्रवृत्ती निर्माण करता येते. या अभ्यासाचा उपयोग त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयी कृतीशील जाणीव निर्माण होण्यात व त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात मदत करणार आहे. मोठ्या विद्यार्थी गटासाठी या पद्धतीचा उपयोग करता येतो. यासाठी निरनिराळ्या समस्या लक्षात घेऊन त्या समस्यांची संपूर्ण गटाने मिळून माहिती गोळा करणे असे हे स्वरूप असू शकते. त्यामुळे या पद्धतीच्या पायऱ्या पुढील प्रमाणे सांगता येतील. नंबर 1. पर्यावरण समस्येची निवड. नंबर 2. प्रकल्प योजनेची आखणी. नंबर 3. विद्यार्थ्यांमध्ये कामाची विभागणी. 4. प्रकल्पाचे वेळापत्रक तयार करणे, प्रत्यक्ष कृती आणि प्रकल्पाचे मूल्यमापन. या पायऱ्यांच्या आधारे एखादी समस्या निवडून त्याचा सखोल अभ्यास करता येईल. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका फक्त सल्लागाराची असेल. विद्यार्थ्याची सहकार्याची भावना विकसित होण्यास, त्यांना त्यांच्या क्रियाशीलतेला वाव देण्यास, त्यांना स्वावलंबी बनविण्यास ही पद्धत अतिशय उपयुक्त आणि योग्य आहे. आता प्रकल्पासाठी काही विषय. नंबर 1. गांडूळ खत निर्मिती, जैवविविधता, प्राणी वनस्पतींचा अभ्यास, वीट भट्टी, छोटे कारखान्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम, घनकचरा, घरगुती ओला सुका कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प, कीटक जीवनचक्राचा अभ्यास. मग ह्याच्यामध्ये पतंग, फुलपाखरू, नाकतोडा यांचा अभ्यास करता येऊ शकतो. प्रदूषणामध्ये पाणी, हवा, ध्वनी, मृदी आहे. 2 नंबरची प्रयोगशाळा पद्धती, एक्सपेरिमेंटल किंवा लॅबोरेटरी मेथड. पर्यावरण शिक्षणामध्ये प्रयोगशाळा पद्धतीला अत्यंत महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. पाण्याचे नमुने तपासणे, मातीचे नमुने तपासणे, बोरवेलचे पाण्याचे नमुने पिण्यासाठी योग्य आहेत की अयोग्य या दृष्टिकोनातून त्यांची तपासणी करणे, पाण्यातील प्राणी प्लवंग, वनस्पती प्लवंगांचा एका थेंबामधील संख्येची सूक्ष्मदर्शित्राखाली मोजदाद करणे इत्यादी बाबींसाठी प्रयोगशाळा पद्धतीचा अवलंब केला जातो. यात विद्यार्थी स्वतः प्रयोगशाळेत प्रयोग करून समस्या सोडवण्यासाठी किंवा तत्वांचा पडताळा पाहण्यासाठी प्रयत्न करतात. यामध्ये निरीक्षण करणे, कृती सांगणे, समजून घेणे या क्रिया होतात, परंतु प्रत्यक्ष कृती करणे यात अपेक्षित आहे. यामुळे प्रायोगिक कौशल्य व कृती वाढीस लागतात. पर्यावरणीय समस्यांचे आकलन होऊन त्यावर उपाययोजना अंमलबजावणी करण्यास मदत होते. या प्रयोगशाळा पद्धतीची वैशिष्ट्ये. नंबर 1. या पद्धतीची उभारणी कृतीद्वारा शिक्षण या तत्वावर केलेली आहे. नंबर 2. प्रस्तुत पद्धती विद्यार्थी केंद्रित असून शिक्षक दुय्यम भूमिकेत असतो. नंबर 3. पदव्युत्तर संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा उपयोग केला जातो. नंबर 4. विद्यार्थ्यांमधील प्रायोगिक कौशल्य विकसनास उपयुक्त पद्धती आहे. 5. प्रस्तुत पद्धती अचूक निरीक्षणांवर आधारलेली आहे. 6. गैरसमज, अंधश्रद्धा दूर होतात. पुढचा मुद्दा आहे प्रयोगशाळा पद्धती उपयोगात आणताना घ्यावयाची काळजी. नंबर 1. विद्यार्थी दृष्टिकोनातून प्रयोगाची पद्धत सरळ, सोपी व अनाकलनीय असावी. नंबर 2. प्रायोगिक साहित्य, उपकरणे, रसायनांची विद्यार्थ्यांना नीट ओळख असणे गरजेचे आहे, नाहीतर अपघात होण्याची शक्यता असते. नंबर 3. उपकरणे हाताळणे व कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या हाताला सराव मिळतो आणि हातांना सराव मिळाला की आपोआपच मन, मस्तिष्क आणि मनगट यांचा विकास झाल्याचं म्हणजे 3H चा विकास या ठिकाणी होतो. नंबर 4. अचूक अनुमान, निष्कर्ष काढण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे. प्रयोगाच्या सविस्तर नोंदी तांत्रिक पद्धतीने कराव्यात. आता या प्रयोगशाळा पद्धतीचे फायदे. नंबर 1. स्वतः कृती करून विषयज्ञान मिळत असल्यामुळे ते दीर्घकाळ स्मरणात राहते. नंबर 2. उपकरणे हाताळणे, मोजमाप करणे, साधनांचा कौशल्यपूर्ण वापर, रसायने, द्रव्ये वापरताना घ्यावयाची काळजी इत्यादी प्रायोगिक कौशल्यांचा विकास होतो. नंबर 3.
पर्यावरणीय तत्वे, नियम यांचा पडताळा घेतला जातो. त्यामुळे समस्या सोडविण्याची वृत्ती व क्षमता निर्माण होते. नंबर 4, स्वयंअध्ययन, स्वावलंबन, सहकार्य, आत्मविश्वास इत्यादी गुणांच्या विकसनास वाव मिळतो. नंबर 5, निर्णय क्षमता, निष्कर्ष काढणे इत्यादी गुणांचा विकास होतो. 6, अचूक निरीक्षण करणे, नोंदी घेणे, सामान्यीकरण करणे इत्यादी क्षमतांचा देखील विकास होण्यास मदत होते. प्रयोगशाळा पद्धतीच्या मर्यादा. नंबर 1, सुसज्ज प्रयोगशाळेचा अभाव जाणवतो. नंबर 2, खर्चिक पद्धत आहे. 3, प्रयोग करणे यास कालावधी जास्त लागतो. 4, शिक्षकास अधिक तयारी करावी लागते, यासाठी तो तयार नसतो. यानंतरची तिसरी पद्धत आहे निरीक्षण पद्धती. पर्यावरण शिक्षण म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि निरीक्षण यांचा फार जवळचा संबंध आहे. डोळे आणि कान उघडे ठेवले की आपोआपच शिकता येते असे म्हणतात. त्याप्रमाणे विद्यार्थ्याची निरीक्षण शक्ती विकसित केली तर आपल्याला त्यांच्यामध्ये निरीक्षणातून शिक्षणाचे कौशल्य विकसित करता येईल. तर या निरीक्षणाचे प्रकार हे प्रामुख्याने 2 आहेत. नंबर 1, सहभागी निरीक्षण. प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या प्रयोगाची जी निरीक्षणे घेतली जातात ती सहभागी निरीक्षणात मोडतात. नंबर 2, असहभागी निरीक्षण. जंगलामध्ये प्राण्यांच्या सवयींचा अभ्यास केला जातो. त्यासाठी त्यांच्या वावरण्याच्या परिक्षेत्रामध्ये कॅमेरे बसवलेले असतात. कॅमेरेद्वारा केलेल्या चित्रीकरणाचा अभ्यास हा असहभागी निरीक्षणामध्ये मोडतो. सहभागी आणि असहभागी निरीक्षण प्रकाराद्वारे आपल्याला पुढील बाबींचे निरीक्षण करता येईल. नंबर 1, वनस्पती निरीक्षण. निरनिराळ्या वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांचे वर्गीकरण, महत्व, कार्ये, उपयोग यांची माहिती सांगून विविध वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवण्यास सांगितल्या तर सहजपणे पर्यावरणाचा अभ्यास होऊ शकेल. नंबर 2, प्राणी व पक्षी निरीक्षण. जंगली प्राणी, पाळीव प्राणी, पक्षी यांच्याविषयी माहिती शिकवत असताना आपण त्यांना त्यांचे नुसते पर्यावरणीय महत्व सांगून चालणार नाही, तर निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी यांच्या निरीक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर प्राणी पक्ष्यांचे प्रकार, त्यांची शारीरिक रचना, वैशिष्ट्ये, सवयी, वसतिस्थाने इत्यादींची माहिती द्यावयास सांगितली तर विद्यार्थ्यांना स्वतःहूनच प्राणी पक्ष्यांचे वर्गीकरण करता येईल. नंबर 3, या जैविक घटकांचे निरीक्षण. विविध मृदेचे नमुने गोळा करायला सांगून त्यांचा पोत, रंग, सामू म्हणजेच पीएच, पाणी धारण क्षमता इत्यादी घटकांची निरीक्षणे विद्यार्थ्यांना घ्यावयास लावणे. नदीच्या पाण्याचे नमुने गोळा करून त्याचे भौतिक घटक, रासायनिक घटक अभ्यासायला लावून त्यांच्या निरीक्षण नोंदी ठेवणे. तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहनांचे परीक्षण करून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन प्रमाणाची निरीक्षणे घेणे. गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची निरीक्षण नोंदी करून घेणे. अशा प्रकारे निरीक्षणाच्या माध्यमातून मिळवलेल्या माहिती संकलनाचा उपयोग ज्ञान वृद्धीसाठी तसेच आकलन कक्षा रुंदावण्यासाठी निश्चितच होईल. तसेच निरीक्षणाद्वारे मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहण्यास मदत होईल. एन्व्हायरमेंटल गेम. माणूस लहान असो किंवा मोठा, खेळायला सर्वांनाच आवडते. परिसर शिक्षण देणारे खेळ हे लोकांना नाविन्यपूर्ण, शैक्षणिक, रंजक व सहभागी दृष्टिकोन देणारे असे असतात. पर्यावरणात लोकांनी संवेदनशील असावं हा त्या खेळाचा हेतू असतो. पर्यावरणाबाबत संवेदना निर्माण झाल्यानंतर त्याबाबतच्या प्रश्नाबाबत कृती घडावी. अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याचा वेगवेगळ्या खेळांची मदत नेहमीच होत असते. तसेच पर्यावरणाबद्दल जाणीव, जागृती, ज्ञान, मूल्य आणि कौशल्य या गुणांची वाढ होण्यासही त्यामुळे मदत होते. या पर्यावरणीय खेळांची नियमावली विषयी थोडीफार आपण माहिती जाणून घेऊया. खेळ निवडायचा कसा? पर्यावरणाचे जवळजवळ डझनभर खेळ आहेत. त्यातून आपल्याला योग्य खेळाची निवड करायची आहे. हे खेळ जसेच्या तसे स्वीकारणे किंवा गरजेनुरूप त्यात बदल करणे या दोन्ही बाबी शक्य आहेत. खेळाची निवड करणं सर्वस्वी स्वतःवर अवलंबून असतं. तरीही खेळाची निवड करणं सोपं जावं म्हणून काही पुढे प्रश्न दिले आहेत. ते असे: नंबर 1, पर्यावरण शिक्षणाची तुम्ही निश्चित केलेली उद्दिष्ट व संबंधित खेळाची उद्दिष्ट एकमेकांशी जुळणारी आहेत का? नंबर 2, खेळाडूंचा स्तर व आवड यांच्याशी तो खेळ जुळणारा आहे का? 3, तो खेळ आकर्षक आहे का? 4, आपण जी संकल्पना पोहोचवू इच्छितो ती संकल्पना खेळामधून पोहोचते का? 5,
खेळाचे नियम काय आहेत? खेळाडू जे नियम पाळू शकतात काय? 6. खेळाच्या शेवटी कोणत्या प्रकारची चर्चा करावी लागेल? पर्यावरणीय खेळांच्या संदर्भात शेवटच्या प्रश्नाला खूप महत्व आहे. खेळाच्या शेवटच्या होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून आपण खेळातल्या महत्वाच्या संकल्पना खेळाडूंच्या मनावर ठसवू शकतो. या अर्थाने ही एक मोठीच संधी म्हणता येईल. त्याप्रमाणे खेळाडूंचे दृष्टिकोन, अनुभव, ज्ञान या बाबीही यामुळे माहिती होतात. मुख्य संकल्पनेला या गोष्टी पूरक ठरणाऱ्या असतात. खेळ खेळण्यापूर्वी नंबर 1. वारंवार घेतल्या जाणाऱ्या खेळामुळे खेळाडू कंटाळू शकतात. नंबर 2. व्यापक शिक्षणाच्या प्रक्रियेशी खेळ जोडला की तो अधिक परिणामकारक ठरतो. उदाहरणार्थ, अन्न साखळीत ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते हे शिकायचे असेल तर भक्षक म्हणजेच प्री अँड प्रिडेटर हा खेळ अशा रीतीने खेळायचा की ज्यामुळे सहभागी झालेल्या ऊर्जा स्थानांतरणाची माहिती मिळू शकेल. नंबर 3. आपल्या गरजांना योग्य ठरणाऱ्या खेळांशी जोडून घ्यायचं तर खेळाडूंना बंधनरहित असणं महत्वाचं आहे. विषय, वर्ग इत्यादी बाबी लक्षात घेऊन आवश्यक ते बदल करून खेळता येणं शक्य आहे. उदाहरणार्थ, गणितासारख्या विषयातून संशोधनाचं महत्व हा मुद्दा शिकवायचा असेल तर अरे अरे हरणा मीन्स ओ डिअर सारखा खेळ घेऊन चर्चा व आकडेमोड यातून हा मुद्दा पोहोचवता येईल. पर्यावरण शिक्षणाच्या खेळाविषयीचं 10 खेळ सांगितलेलं एक पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. नंबर 4. खेळाची निवड किंवा त्याची आखणी करण्यापूर्वी या गोष्टींची खात्री करून घ्या की खेळात सहभागी होणारे त्या खेळाच्या संकल्पनाबाबत अनभिज्ञ असू शकतात. उदाहरणार्थ, मी कोण? खेळ खेळणाऱ्यांना वनस्पती व प्राणी यांच्या वर्गीकरणाबाबत किमान माहिती असणं अपेक्षित आहे. तथापि असं वर्गीकरण करता येणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे असं काही नाही. नंबर 5. जिंकण्यासाठीच खेळायचं हा आग्रह नसावा. 6. खेळाचा शैक्षणिक प्रभाव वाढवायचा असेल तर खेळाच्या शेवटी होणारी चर्चा महत्वाची असते. खेळामधून ज्या संकल्पना आपल्याला पोहोचवायच्या आहेत त्यांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा करावी. 7. खेळाडूंनी नेहमीच मुक्त वातावरणात खेळलं पाहिजे. त्यांच्या हातून जर छोट्या छोट्या चुका होत असतील तर त्या दुरुस्त न करणंच चांगलं. 8. खेळाडू जर खेळांच्या नियमात छोटे छोटे बदल करत असतील तर त्यास हरकत घेऊ नये. 9. खेळ नेहमीच गमतीदार पद्धतीने व गोंगाटात खेळले जावे. खेळात काटेकोर राहायचे तर खेळायचेच कशासाठी मग? 10. खेळासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक हालचालीही होऊ द्याव्या. अजून थोडं पण खेळाविषयी महत्वाचं आहे. जुन्या खेळातूनच नवे खेळ तयार होत असतात. त्यामुळे तुमच्या गरजा जशा असतील त्यानुसारच खेळांची निवड तुम्ही करावी. पर्यावरण खेळांचे जवळजवळ 24 प्रकार आहेत. या ठिकाणी पर्यावरण खेळ या मुद्द्यासाठी सर्व खेळ प्रकार देणं शक्य नाही, परंतु घटकाला अनुसरून काही निवडक खेळ प्रकार पुढे दिलेले आहेत. पर्यावरणाचे एकूण 12 खेळ या ठिकाणी आपल्याला ओळख करून दिलेली आहे. त्यातला पहिला आहे नवे मित्र, ग्रीन गॅम्बल, कचरा कुणाचा, हुज गार्बेज, जोड साखळी, लिंकिंग अप, ऊर्जेचे स्थानांतरण, एनर्जी रिले, निसर्गाची किमया, पिक अँड सॉर्ट, वाघाची शिकार, टायगर हंट, स्पर्शाने ओळख, गो अँड टच, खजिन्याचा शोध, ट्रेजर हंट, भक्ष आणि भक्षक, प्रे अँड प्रिडेटर, अरे अरे हरणा, ओ डिअर, मी कोण, हू आय एम, असे हे पर्यावरणाचे एकूण 12 खेळ या ठिकाणी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्याच्यानंतर एकूण 24 खेळ आहेत म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बाकीच्या 12 खेळांची या ठिकाणी आपण पुन्हा आकृतीची 24 खेळ आहेत. त्यापैकी 12 खेळांची ओळख मी करून दिलेली आहे आपल्याला. आणि आता त्याच्या पुढचे खेळ बघूया आपण. जीवनाचं जाळं, वेब लाईफ, सर्वात वजनदार कोण, हेवी वेट चॅम्पियन्स, निसर्ग पेटिका, नेचर मॅचबॉक्स, बोलकी चित्र, लिव्हिंग लेबल्स,
हे काय आहे? व्हॉट इज दिस? पत्ता ओळखा. हु बिलॉंग्स वेअर? रसायनशास्त्र. केमिकल रेस. निवडायचं कुणाला? गुड रिडन्स. सारे एकत्र येऊया. केअर अँड शेअर. खरी गरज. काउंट डाऊन. सर्वांचे भले. फॉर कॉमन गुड. छोटे जग. स्मॉल वर्ल्ड. असे हे पर्यावरणाचे खेळ आहेत. ते जाणून घेतले पाहिजेत, म्हणजे नुसत्या नावावरती सुद्धा त्या खेळांची माहिती आपल्याला होणार नाही. म्हणून आपण एका पर्यावरणाच्या खेळाचं उदाहरण या ठिकाणी घेऊया आणि त्याची काही चित्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. क्षेत्र आहे पर्यावरण. ह्याचा स्तर आहे माध्यमिक. विषय विज्ञान भूगोल. या खेळाचा कालावधी आहे 30 मिनिटं. खेळाडूंची संख्या आहे 30 ते 40. ठिकाण मोठा हॉल किंवा हॉल बाहेर मैदानावरही घेऊ शकतो, कारण जसे आपले शारीरिक खेळांमध्ये इंडोर आउटडोर गेम असतात तसेच पर्यावरणामध्ये सुद्धा काही खेळ इंडोर आउटडोर आहे. जाळ्याची कार्ड्स, त्यामध्ये जैविक अजैविक घटकांची कार्ड. जैविक घटकामध्ये सर्व प्रकारचे प्राणी येतात. मग सरपटणारे असतील, कीटक असतील, मांसाहारी प्राणी असतील, शाकाहारी प्राणी असतील, या सगळ्यांची चित्र काढायची. आणि अजैविक घटकामध्ये मृदा, दगड, सूर्यप्रकाश, पर्जन्य किंवा पाणी हे सगळे घटक त्या कार्डावरती दाखवायचे. 200 मीटर लांबीच्या दोऱ्याचे भेंडोळं आणि टाचण्या. आता या खेळाचा उद्देश जीवसृष्टीतील वेगवेगळ्या घटकांचे परस्पर संबंध खेळाडूंना ओळखता यावेत म्हणून मदत करणे. आता हा खेळ खेळायचा कसा, त्याची कृती. खेळाडूंना वर्तुळाकार बसण्यास किंवा उभे राहण्यास सांगावे. सृष्टीतील सूर्य, माती, पाणी आणि हवा यांचा समावेश असणारी कार्ड्स खेळाडूंना वाटली जातील याची दक्षता घ्यायची. त्याचबरोबर प्रत्येकी एक पेपर क्लिप ही त्यांना द्यायची. काळी आणि पांढरी बाजू दिसेल अशा रीतीने ही कार्ड्स आपल्या ड्रेसवर लावा असे खेळाडूंना सांगावे. त्यामुळे ते नेमके कोण आहेत हे इतरांच्या लक्षात येईल. इतरांना खेळाडूंनी सांगितलं तरी चालेल. यानंतर खेळापासून सुरुवात करावी याची खेळाडूंना विचारणा करावी. खेळाडूंकडून वेगवेगळ्या सूचना येतील, तथापि त्यांना आपणच विचारायचं की अशी कोणती नैसर्गिक शक्ती आहे की ज्यांच्यामुळं आपल्याला जगणं शक्य होतं. या प्रश्नाचं उत्तर अर्थातच सूर्य हे आहे. त्यानंतर दोरीचं भेंडोळं सूर्याकडे द्यावे व त्यास त्याच्या बोटाला दोरी गुंडाळण्यास सांगावी. सूर्य त्या भेंडोळं त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सृष्टीतल्या दुसऱ्या घटकाकडे फेकेल. उदाहरणार्थ सूर्य वनस्पतींना ऊर्जा देतो, त्यामुळे ते भेंडोळं झाड खेळाडूच्या दिशेने टाकायचे. तथापि ते भेंडोळे टाकण्यापूर्वी निसर्गातल्या या घटकाशी आपला नेमका काय संबंध आहे ते सूर्याला सांगावं लागेल. त्यानंतर झाड खेळाडू ते भेंडोळं गरगर फिरवून बोटाला गुंडाळून फळाकडे टाकू शकेल. फळ खेळाडू ते माकडाकडे टाकेल. जोपर्यंत संपूर्ण भेंडोळं सुटत नाही तोवर खेळ चालूच राहील. माकड खेळाडू ते भेंडोळं वाघाकडे नेऊन टाकेल. इथं एक अन्न साखळी पूर्ण होते. पुन्हा नव्याने खेळ सुरू करायचा. छोट्या छोट्या अन्न साखळ्या मिळून एक जाळं तयार होतं. त्यालाच जीवनाचं जाळं किंवा अन्न जाळं म्हणतात. हा खेळ संपल्यानंतर त्यावरती पुढील मुद्द्यांना अनुसरून चर्चा घडवून आणावी. खेळाडूंना अशी माहिती द्यावी की त्यांनी जे जाळं निर्माण केलं आहे ते सृष्टी जाळं आहे. सृष्टीतल्या वेगवेगळ्या घटकांचा परस्पर संबंध काय असतो याचं ते निदर्शक आहे. सृष्टीवर वेगवेगळ्या गोष्टींचं सततचं दडपण येत असतं. जसं की दुष्काळ हे दडपण नेमकं कसं असतं हे समजावून सांगण्यासाठी ह्या जाळ्यावर दाब टाकावा. अशा वेळी काय होतं, हे जाळं अत्यंत स्थिर असतं, त्यामुळे आपण त्यावरचा दबाव काढून घेतला तर उसळी मारून ते पूर्व स्थितीला येतं. खेळाडूंना या घटनेची नोंद घेण्यास सांगावं. सृष्टीच्या निकोपावस्थेत तिचे सर्व घटक टिकून राहतात. त्यांच्यावर बाह्य दबाव आला तर ते पुन्हा एक वार उसळून त्याच निकोप अवस्थेत जातं. आता खेळाडूंना असं विचारावं की सृष्टीतला एखादाच घटक आपण नष्ट केला तर काय होईल. उदाहरणार्थ सर्व झाडे तोडली तर काय होईल. हा मुद्दा स्पष्ट व्हावा
म्हणून झाड खेळाडूला बाजूला होण्यास सांगावं. एकदा सर्व झाडं नष्ट झाली की त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यावर काय परिणाम होतो हे खेळाडूंना प्रत्यक्ष अनुभवता येईल. झाडांबरोबर फळ, पान, मूळ, माकड, पोपट इत्यादी घटक बाजूला झाले तर सृष्टीच्या जाळ्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. आता अशा परिस्थितीत जाळ्यावर दबाव आला तर काय होतं, तर हे जाळं पूर्वी जितक्या झटकन पूर्वस्थितीला वर येतं तसं ते उसळून येत नाही. याचाच अर्थ सृष्टीतील जैविक अजैविक घटक एकमेकांवर कसे अवलंबून असतात हे खेळाडूंना समजावून सांगून खेळाचा या ठिकाणी शेवट करा.